हॅलो एव्हरीवन, धिस इज मुग्धा. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुमच्यासाठी नायकाचा हॉल घेऊन आलेली आहे. काही दिवसांपूर्वी नायकावर पिंक लव सेल चालू होता, त्यामुळे मी त्याच्यावरून भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. आणि यातला एक बॉक्स पण मी सेल चालू व्हायच्या आधी जे प्रोडक्ट्स घेतले त्याचा हा एक बॉक्स आहे. पण ते प्रोडक्ट्स पण मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि यातले काही प्रोडक्ट्स मी रिपर्चेस केले, काही प्रोडक्ट्स आल्यानंतर ट्राय केले, काही प्रोडक्ट्स मी अजून यूज केले नाही आहे. त्यामुळे जे प्रोडक्ट्स मी यूज केले ना, जे ट्राय केले त्याचे रिव्ह्यू पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला बॉडी केअरचे प्रोडक्ट्स दाखवते आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला बॉडी केअरचे प्रोडक्ट्स दाखवते. आणि बॉडी केअरमध्ये मी 2 बॉडी बटर्स ऑर्डर केले आणि मी ते नायकाचे बॉडी बटर ऑर्डर केले. नायकाचे वंडरस्ट बॉडी बटर ऑर्डर केलेत. मी पहिलं व्हेरियंट ऑर्डर केलं आहे फ्रेंच लॅव्हेंडर आणि त्यातलाच जॅपनीज चेरी ब्लॉसम. हे 2 व्हेरियंट ऑर्डर केले. यामध्ये आपल्याला ना 4 ते 5 व्हेरियंट मिळतात आणि मला एक एक करून सगळे ट्राय करायचे, म्हणून मी हे 2 वेगवेगळे ट्राय केले. आणि ह्याच्यावर मला ना ऑफर चालू होती. मी परचेस केले तेव्हा बाय 1 गेट 1 फ्री. आणि ह्याची एकाची MRP आहे 550 रुपीजला. मला एकाची MRP आहे, पण मला 550 रुपीजला हे दोन्ही बॉडी बटर मिळाले. आणि यातलं मी हे 2 व्हेरियंट मी अजून ट्राय नाही केले. तर हा फ्रेंच लॅव्हेंडर आहे, हा मी अजून ट्राय केला नाही आहे, पण एवढा काय खास स्मेल येत नाही ह्याचा. पण मी हा पण अजून ट्राय नाही केला आहे, कारण हे दोन्ही प्रोडक्ट ना आजच आले, मला आजच डिलिव्हर झाले, त्यामुळे मी अजून यूज नाही केले. आणि त्याच्यानंतर हा जॅपनीज चेरी ब्लॉसम, हा वाला ना मला खूप आवडला आहे. स्मेल ऑसम स्मेल आहे या बॉडी बटरचा, खूप छान स्मेल आहे. मला स्मेल वाईज बघायला गेलं तर मला लॅव्हेंडरपेक्षा चेरी ब्लॉसम मला आवडलं. तर मी अजून हे माझ्या स्किनवर मी अजून अप्लाय केलं नाही आहे. आणि आपल्याला क्वांटिटी पण भरपूर सारी मिळते आणि ब्लेंड पण इझिली होतं आहे. हे होऊ शकता एकदम इझिली ना स्किनमध्ये ऑब्झर्व झालं आहे, खूप छान आहे. आणि हे पण आहे थोडंसं ऑइली आहे, पण चल हां, तुमची एक्स्ट्रीम ड्राय स्किन असेल तर मी तुम्हाला हे वाला नाही सजेस्ट करणार. मी तुम्हाला ते आल्मंड मिल्कवालं सजेस्ट करणार, कारण ते एकदम बेस्ट आहे ड्राय स्किनसाठी. आणि तुम्ही बघू शकता इझिली स्किनमध्ये गेलं हे, आणि छान माझ्या स्किनला ग्लो पण आला आहे मस्तपैकी, बघू शकता. आणि मी तुम्हाला आता ह्याच हँडवर मी लॅव्हेंडरवालं अप्लाय करून दाखवते. हे पण मस्त आहे, पण हे मला एवढं ऑइली नाही वाटलं कम्पेअर टू चेरी ब्लॉसम. हे थोडंसं ना ऑइली आहे, पण हे नाही मला इतकं ऑइली वाटत आहे. हे पण छान ऑब्झर्व झालं, लगेच स्किनमध्ये ऑब्झर्व झालं, बघू शकता तुम्ही. नेक्स्ट मी स्किन केअरसाठी बोरोप्लसचं ॲलोवेरा जेल ऑर्डर केलं आहे. पण हे फक्त ॲलोवेरा जेल नाही, यामध्ये हळदी, चंदन आणि केशर आहे. आणि आणि ह्याच्यामध्ये नॉर्मल फक्त ॲलोवेरा जेलचं पण व्हेरियंट आपल्याला मिळतं, ते मी सध्या यूज करते. पण आणि त्याच्या आधी मी हे वालं यूज केलेलं, पण मला नॉर्मलपेक्षा मला हे वालं खूप आवडलं. एकतर ह्याचा स्मेल पण खूप छान आहे आणि ह्याने ना आपली स्किन पण एकदम सॉफ्ट होते. आणि हे मी माझ्या नाईट केअर स्किन रुटीनमध्ये यूज करते. मी कुठचंही नाईट क्रीम यूज करत नाही, मी त्याच्याऐवजी हे ॲलोवेरा जेलच यूज करते आणि हे मला खूप आवडतं. आणि ह्याची हे पण स्वस्त आहे, 120 रुपीजला हे ॲलोवेरा जेल मिळतं. आता मला सेलमध्ये कोणत्या प्राईसमध्ये मिळालं ते मला आठवत नाही. मी तुम्हाला ना खाली प्रत्येक प्रोडक्टची ना MRP आणि मला सेलमध्ये कितीला मिळालं ना, ते मी तुम्हाला दोन्ही साईडला मेन्शन करेन. त्याच्यानंतर बोरोप्लसचं अजून एक मी हे अँटीसेप्टिक क्रीम ऑर्डर केलं आहे. ओव्हरऑल
सगळीकडे आपण यूज करू शकतो. फेस, बॉडी, लेग आणि लिप्स. आणि ह्याच्यावर 24 तास मॉइश्चरायझेशन लिहिलं आहे. आणि हे मी अजून यूज केले नाही आणि मी हे माझ्या स्किनसाठी ऑर्डर नाही केलं आहे. मी हे माझ्या क्रॅक हील्ससाठी ऑर्डर केलं आहे, कारण मी ह्याचे ना रिव्ह्यूज बघितले. बहुतेकांनी ना क्रॅक हील्ससाठी हे वालं क्रीम ना यूज केलं आणि त्यांना ना खूप फरक पडला आहे. त्यामुळे मी ठरवलं हे ऑर्डर करून बघूया. 120 मिलीचं हे आपल्याला क्रीम मिळतं आणि ह्याची प्राईस आहे 200 रुपीज. मला हे पण मी अजून लवकरच ट्राय करेन माझ्या हील्ससाठी. माझे पण हील्स ना क्रॅक होत आलेत आणि ते दिसायला अजिबात चांगले दिसत नाही. त्यामुळे मी म्हटलं बघू, ह्याचे एवढे छान छान रिव्ह्यूज आहेत, एकदा ते ट्राय करून बघितलंच पाहिजे. मग मी हे ऑर्डर केलं आहे आणि हे मी यूज करेन रेग्युलर आणि मी ह्याचे ना तुम्हाला रिव्ह्यू देईन नंतर. मी ना सगळ्या प्रोडक्टचे रिव्ह्यू ना तुम्हाला यूज करून झाल्यानंतर किंवा कुठचे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत ना ते मी तुम्हाला ना शॉर्ट व्हिडिओ त्याच्या प्रत्येक ह्याच्यावर ना मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो जर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट कसे ते बघायचे असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी प्रत्येक प्रोडक्टवर एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येईल. ओके, नेक्स्ट मी ते चिलेटचं वेनस ऑर्डर केले. यात मी 2 ऑर्डर्स केले फॉर माय सिस्टर्स. आम्ही युजली वॅक्सच करतो, पण कधी इमर्जन्सीमध्ये वॅक्स करायला टाईम नाही मिळाला तर हे खूप युजफुल पडतं. आणि मेन व्हीटचं क्रीम असतं ना, हेअर रिमूव्हर क्रीम, त्याच्यापेक्षा मला हे बेटर वाटतं. त्यामुळे मी हे दोन्ही ऑर्डर्स केलेत आणि मी पण गेली 3-4 वर्ष हे यूज करते, त्यामुळे हे बेस्ट आहे. आणि पण ह्याच्यावर मला कुठचाही सेल मिळाला नाही. जे MRPमध्ये होतं 80 रुपीजला एक आहे, मला त्याच प्राईसमध्ये हे मिळाले. त्याच्यानंतर माझे आता स्किन केअर आणि बॉडी केअरचे प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवून झाले. नेक्स्ट मी तुम्हाला मेकअपचे प्रोडक्ट्स दाखवते. ओके, सो मेकअपमधलं फर्स्ट प्रोडक्ट मी ते लॅक्मेचं 925 प्राईम प्लस मॅट लिक्विड कन्सिलर घेतलं आहे. मी हे कन्सिलर माझे डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी ऑर्डर केलं आहे आणि हे पण मला एकदम छान ऑफरमध्ये मिळालं. ह्याची MRP आहे 450 रुपीज आणि ह्यातला मी शेड घेतलेला आहे 30 नंबर सिनॅमन. हां, हे मी आता पण मेकअपच्या आधी हे कन्सिलर अप्लाय केलं आहे आणि मला इतकं आवडलं नाही. या कन्सिलरमुळे माझे डार्क सर्कल एवढे प्रॉपर हाईड झाले नाही. आपल्याला फुल कव्हरेज मिळत नाही, मिडियम कव्हरेज मिळतं. त्यामुळे मला हे कन्सिलर इतकं काय आवडलं नाही. त्याच्यानंतर मी एक कॉम्पॅक्ट पावडर ऑर्डर केलं आहे. नायकाचं ऑल डे मॅट कॉम्पॅक्ट पावडर आणि SPF 50 PA+++ आणि यातला मी शेड घेतलेला आहे 05 ऑलिव्ह. मी हे रिपर्चेस केलं आहे. माझ्याकडे आधी पण हे नायकाचं कॉम्पॅक्ट पावडर होतं. तर तुमची ऑइली स्किन असेल ना तर मी तुमच्यासाठी हे नायकाचा प्रोडक्ट नक्की सजेस्ट करेन. ऑइली स्किनसाठी सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. हे कॉम्पॅक्ट पावडर स्पेशली समरमध्ये यूज करते. समरमध्ये आपल्याला कशी स्किन खूप ऑइली होते ना, त्यामुळे मी हे प्रोडक्ट यूज करते. अँड जर तुमची ऑइली स्किन असेल तर नक्की परचेस करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ती. नेक्स्ट मी मेकअपमध्ये आयब्रो पेन्सिल ऑर्डर केले. मी इथे एक स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल आणि मार्सची आयब्रो पेन्सिल ऑर्डर केले आणि ह्या दोन्हीचा शेड नंबर आहे 102. हे मी दोन्ही डार्क ब्राऊन शेड ऑर्डर केले. पण जे आयब्रो फिल केले ना मी मार्सच्या आयब्रो पेन्सिलने हे आयब्रो फिल केले आणि बघू शकता खूप छान फील झालं आहे, एकदम नॅचरल वाटतं आहे. आणि मी अजून पण स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल अजून मी माझ्या आयब्रोवर ट्राय केली नाही आहे. ह्याचा शेड तुम्हाला दाखवते.
दोन्ही छान आहे, एकदम स्मूथ फिनिश आहे दोन्ही आयब्रो पेन्सिलची. आणि सगळ्यात मेन म्हणजे या दोन्ही आयब्रो पेन्सिल खूप अफोर्डेबल आहे. आयब्रो पेन्सिल नंतर मी इथे लिप पेन्सिल ऑर्डर केल्या. मी 2 लिप पेन्सिल ऑर्डर केल्या. ही आहे स्विस ब्युटीची बोल्ड मॅट लिप लायनर आणि ह्यातलं शेड आहे 03 चोको नूड. आणि मी आत्ता पण हा वाला शेड अप्लाय केलाय. मी तुम्हाला इथे दाखवते. एकदम न्यूड शेड आहे हा आणि खूप स्मूथ आहे. आणि त्याच्यानंतर मी मिस क्लेअरची लिप पेन्सिल ऑर्डर केली आहे. आणि मिस क्लेअरची लिप पेन्सिल माझ्याकडे आधी पण आहे, त्यामुळे मिस क्लेअरची लिप पेन्सिल पण खूप छान आहे, नो डाऊट. मी अजून ओपन नाही केले. आणि यातला मी शेड घेतलेला आहे कॉफी ब्राऊन हा शेड मी घेतलेला आहे. मिस क्लेअरची जी लिप पेन्सिल आहे ना, ती थोडीशी ना मरूनमध्ये जाते. आणि जो स्विस ब्युटीची लिप पेन्सिल आहे ती एकदम न्यूड ब्राऊन शेड आहे. आणि मी हे 2च लिप पेन्सिल ऑर्डर केलेले. त्यानंतर मी मिस क्लेअरचे आय पेन्सिल ऑर्डर केले. तर मी हे 2 आय पेन्सिल ऑर्डर केले. ते ना कलरमधले आय पेन्सिल, ह्याचा आयलायनर आपण यूज करू शकतो. मी यातला एक ब्ल्यू आणि एक सिल्वर शेड ऑर्डर केला आहे. आणि यामध्ये आपल्याला गोल्डन शेड पण मिळतो, पण गोल्डन शेड ना आउट ऑफ स्टॉक होता, त्यामुळे मी ब्ल्यू शेड ऑर्डर केला आहे. आधी मी तुम्हाला ब्ल्यू दाखवते. आणि ब्ल्यूमध्ये पण ना 2-3 शेड्स आहेत. हा मी जो ऑर्डर केला मला वाटतं आय थिंक हा सगळ्यात डार्क शेड आहे. आणि तुम्ही इझिली अप्लाय होते, बघू शकता खूप स्मूथ अप्लाय होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सिल्वरवाली पेन्सिल पण दाखवते. हा पण खूप छान आहे शेड. आणि आपण पूर्ण आयलिडवर पण हा अप्लाय करू शकतो. इतकं इझिली ना स्मूथ ही आयब्रो पेन्सिल फिरते. आणि हे दोन्ही तर नक्कीच अवेलेबल. मी लवकरच हे माझ्या आईजवर अप्लाय करेल. त्याच्यानंतर मी इथे एक लिप बाम ऑर्डर केलं आहे. आणि इथे मी डॉट अँड कीचं लिप बाम ऑर्डर केले इन द शेड स्ट्रॉबेरी क्रश. यामध्ये पण आपल्याला 3 ते 4 शेड्स मिळतात. यामध्ये लाईट पिंक, ब्राऊन शेड पण मिळतो. मी जो घेतला आहे तो डार्क पिंक शेड आहे. आणि यामध्ये मेन म्हणजे हे डॉट अँड की ग्लॉस बॉस लिप बाम व्हिटॅमिन C प्लस व्हिटॅमिन E आहे यामध्ये. आणि सगळ्यात मेन SPF 30 पण आहे. आणि जसं आपल्या स्किनसाठी SPF इम्पॉर्टंट असतं, तसंच आपल्या लिपसाठी पण SPF इम्पॉर्टंट असतं. आणि हे मी यूज करून बघितलं आहे. मी तुम्हाला ह्याची पॅकेजिंग ओपन करून दाखवते का. अशा पॅकेजिंगमध्ये आपल्याला हे लिप बाम मिळतं. आणि खूप छान हे विगन आहे आणि टिंटेड आहे. खूप छान ना पिंक शेड आपल्या लिप्सवर येतो. मला तर हा शेड खूप आवडला. आणि मेन म्हणजे ना आपली स्किन ना ड्राय होत नाही. एकदम आपण लिप ग्लॉस जसं लावतो ना, तसं आपल्या लिप्सवर ना एकदम छान शाईन येते. याआधी मी ना एक मामाचा लिप बाम ट्राय केलेला, तो तर मला अजिबात आवडला नाही. एकदम ना त्याने ड्राय होतात स्किन, आपली लिप्स ना एकदम ड्राय होतात. पण ह्याने असं नाही, हे ना खूप छान आहे. ह्याने ना आपले लिप्स एकदम ना सॉफ्ट मॉइश्चराईज राहतात. आणि ना ग्लॉस छान येतो. मी तुम्हाला बघू शकता किती छान शेड आहे. हा पिंक शेड आहे. आणि मी अप्लाय केल्यानंतर बघू शकतो शाईन येते या लिप बाममुळे. हे लिप बाम तर मला खूप आवडलं आहे. तर तुमचे ड्राय लिप्स असतील तर तुम्हाला मी हे सजेस्ट करेन, एकदा ते ट्राय करा. खूप छान आहे. आपले लिप्स एकदम मॉइश्चराईज राहतात. मी आता तुम्हाला ना लिपस्टिक दाखवते. सो लिपस्टिकमध्ये सगळ्यात आधी मेबलिनची लिपस्टिक ऑर्डर केली. यातमधला हा शेड आहे न्यूड न्यूअन्स. शेड नंबर आहे 657 रुपीज. आणि हा मी आधी पण परचेस केलेला. खूप
छान शेड आहे. तर तुम्हाला न्यूड शेड्स आवडत असेल आणि तुम्ही हा जर अजून यूज केला नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी हा शेड एव्हरीडे यूजसाठी हा सगळ्यात परफेक्ट न्यूड शेड आहे. जर तुम्हाला ऑफिसमध्ये पण न्यूड लिपस्टिक लागत असतील ना, सगळ्यात बेस्ट शेड आहे हा. त्यानंतर अजून एक मेबलिनची सुपर स्टे लिक्विड लिपस्टिक आहे आणि ह्यातला मी शेड घेतलेला आहे 62 नंबर हा. आणि मी जो आता अप्लाय केला आहे माझ्या लिप्सवर, मी हीच लिपस्टिक अप्लाय केली. मला ही लिपस्टिक नक्की सजेस्ट करेन, नक्की एकदा ट्राय करा केली नसेल तर. त्यानंतर सध्या भरपूर ट्रेंडमध्ये असलेली एक लिपस्टिक मी ऑर्डर केली. ही ब्लू हेवनची चॉकलेट फ्लेवर व्हिप्ड लिप क्रीम मी ऑर्डर केले. पॅकेजिंग बघा, खूप क्यूट आहे, खूप क्यूट पॅकेजिंग आहे. मला तर खूप आवडले. मी आता हे ओपन केलं आहे आणि मी पण अजून हा शेड ना मी माझ्या लिप्सवर अजून अप्लाय करून बघितला नाही आहे. त्यामुळे याचा फॉर्म्युला वगैरे कसा आहे ते मला माहीत नाही. पण मी तुम्हाला अप्लाय करून सांगेल ह्याचा फॉर्म्युला कसा आहे ते. आणि मी तुम्हाला दाखवते. असं प्रॉपर डेअरी मिल्कचं पॅकेजिंग आहे ह्याची. आणि ह्याच्या आतमध्ये पण आपल्याला अशी पॅकेजिंग मिळते. फुल चॉकलेटवाली पॅकेजिंग आहे. आणि यामध्ये आपल्याला लिक्विडवाली पण मिळते. लिक्विडवाला पण व्हेरियंट आहे आणि बुलेट लिपस्टिकवाला पण व्हेरियंट आहे. आणि यातला शेड मी घेतलेला आहे हेझलनट हॉटी. हा मी शेड घेतला आहे. आणि पॅकेजिंग तुम्ही बघू शकता, खूप छान पॅकेजिंग आहे. आता मी तुम्हाला हेअर केअरचं सामान दाखवते. हेअर केअरमध्ये मी फक्त 2च प्रोडक्ट ऑर्डर केले. मी जास्त ऑर्डर नाही केले. सगळ्यात आधी मी हे नायका नॅचरलचं स्काल्प मसाजर ब्रश ऑर्डर केले. मी कधीच ना हेअरसाठी असा मसाजर वगैरे काहीच यूज केलं नाही आहे. हे बघा, अशा बॉक्समध्ये आपल्याला मिळतं आणि हे अशा पॅकेजिंगमध्ये. आणि एकदम हार्श नाही आहेत हे, बघू शकता इझिली. आणि मी हे ना आल्या माझ्या केसांना स्काल्पवर फिरवून बघितलं, खूप रिलॅक्स वाटतं. आणि हे ना मेन ब्लड सर्क्युलेशनसाठी यूज करतात. आणि मला पण ट्राय करायचंच होतं माझं, बिकॉज ना हेअरफॉल खूप होतो आहे सध्या. खूप म्हणजे खूप हेअरफॉल होतं आहे आणि खूप काही केलं तरी माझा हेअरफॉल थांबत नाही आहे. त्यामुळे म्हटलं आपण स्काल्प मसाजर ऑर्डर करून बघूया. कारण ब्लड सर्क्युलेशन आपल्या केसात चांगलं झालं तर आपले केस पण चांगले होतात, हेअरफॉल पण कमी होतं आणि छान सिल्की पण होतात. त्यामुळे मी हे ऑर्डर केलं आहे. आणि याची MRP आहे 499. हे पण 500 रुपयाला हे प्रोडक्ट मिळतं. पण मला ऑफरमध्ये खूप कमी प्राईसमध्ये मिळालं म्हणून मी हे परचेस केलं आहे. आणि ह्याचे ना नायकावर भरपूर स्काल्प मसाजर अवेलेबल आहेत. पण ह्याचे रिव्ह्यू ना खूप जास्त आहेत. नायकावाले रिव्ह्यू खूप जास्त आहेत. त्यामुळे म्हटलं हे नायकाचं ऑर्डर करून बघूया. त्याच्यानंतर मी ते पिलग्रीमचं सिक्रेट ऑफ जेजू इस्लँड ॲडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम ऑर्डर केलं आहे. हे मी अजून ओपन पण केलं नाही आहे. तुमच्यासमोर आता मी ओपन करते. आणि मी जसं तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे माझा हेअरफॉल खूप होतो आहे. आणि मी ह्या सिरमचे पण ना भरपूर रिव्ह्यूज बघितले. खूप चांगले चांगले रिव्ह्यूज आहेत काही जणांचे. काही जणांना फरक पडला आहे, काही जणांना नाही फरक पडला आहे. आणि यात त्यांनी मेन्शन केलं आहे तुम्ही ना 80 डेज तरी हे कंटिन्यू रोज अप्लाय करायचं आहे स्काल्पवर. त्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. आता काही जण, आणि हे ऑल हेअर टाईपसाठी आहे. आता काही जणांना एका मंथमध्ये पण फरक जाणवला, काही जणांना 3 मंथ यूज केलं तरी फरक नाही जाणवला. पण मी म्हटलं एकदा ट्राय करून बघूया. कारण माझ्याकडे पिलग्रीमचं काही प्रोडक्ट्स आहेत, मी यूज करते आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत ते सगळे. त्यामुळे म्हटलं एकदा तरी हे हेअर सिरम ट्राय केलंच पाहिजे म्हणून मी हे ऑर्डर केलं. आणि ह्याची MRP आहे 895 रुपीज. आणि 50 मिलीची हे आपल्याला सिरम मिळतं. दाखवते.
हे अशा काचच्या बॉटलमध्ये हे सिरम मिळते. प्रत्येकाची हेअर टाईप वेगवेगळे असतात. काही जणांना फरक पडणार नाही पडणार, पण मला फरक पडतोय की नाही हे मी तुम्हाला सांगेल. आणि माझा हेअर केअरचे प्रोडक्ट्स पण मी दाखवून झाले अँड इट्स डन. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल आणि हेल्पफुल वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही मेकअप ट्युटोरियल्स, शॉपिंग हॉल्स आणि प्रोडक्ट्स रिव्ह्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.